खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी मोताळ्याचा समावेश जो आहे तो मोताळा शहर तालुक्याचा समावेश त्या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी प्रशासकीय हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहे। यात 23 तारखेला जे आहेत हरकती ज्या मागवल्या होत्या त्यामध्ये 6 हरकती त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि महसूल विभागानं या संदर्भात जे आपल्या पूर्णतः हालचाली ज्या आहेत ते सुरू केलेल्या आहेत। मोताळेकरांना नेमकं काय वाटतं याबाबत, त्यांच्या सोयीनुसार ते आहे का किंवा त्यांना हे अडचणीचं जाणार आहे, त्याबद्दल त्यांच्याशी बोलणार आहोत। आपण मोताळ्याच्या बस स्थानकावर आहोत। काका मला सांगाल आपण कुठले आहात आणि काय ही जे हा जो प्रस्ताव येणार आहे किंवा मोताळा जो आहे खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडला जाणार आहे, काय नेमका परिणाम होणार आहे सर्वसामान्य मी शस्त्रराव गायकवाड भुरटेक येथील रहिवासी असून चिंचपूर ग्रामपंचायतचा माजी सरपंच आहो आणि आमचं जे गाव आहे तालुक्याच्या शेवटच्या बाउंड्रीवर आहो। बुलढाणा आम्हाला येण्या जाणे सोयीचं असून गाड्या आम्हाला खामगावला जाण्यासाठी गाड्या नाही। दवाखाने म्हटलं तर बुलढाण्याला दवाखाने खूप आहे, सरकारी दवाखाने चांगले आहेत। इकडे सुविधा आम्हाला लवकर भेटते, तिकडे आम्हाला भेटू शकत नाही। इकडे जायचं म्हटलं तर भाडं खूप लागते, ते म्हणजे 50 रुपयात 100 रुपये आमचं येणं जाणं होते, इकडे आम्हाला 200 रुपये लागतात, वेळ जाते। त्यासाठी आम्हाला मोताळा बुलढाणा तालुका जिल्ह्याचा सोयीचा आहे, हे शासनाला आमची विनंती आहे। निश्चितच मोताळा हा बुलढाण्याशीच संलग्नित असावा असं बोललं जात आहे। मला सांगाल की मोताळा आता जे खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी जोडल्या जाणार आहे, त्याचा परिणाम नेमका काय होणार आहे? सर्वसामान्य मोताळेकर म्हणून काय भूमिका असणार आहे? ऍक्च्युली सर्वसामान्य मोताळेकर म्हणून आता भूमिका अशी आहे की बुवा आजही जर आम्ही बघितलं तर आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा आहे व उपविभागीय अधिकारी कार्यालय जे आहे ते मलकापूर आहे। मलकापूर 25 किलोमीटर अंतरावर आहे, बुलढाणा 20 किलोमीटर अंतरावर आहे। आणि भविष्यात जर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ते मोताळ्याचं जर खामगावला झालं तर हा खामगाव मोताळा 40 किलोमीटरचा मार्ग आहे। परंतु जर समजा शक्यतोवर बुलढाणा भौगोलिकदृष्ट्या आम्हाला जवळ पडतं, त्याच्यामुळे एकतर बुलढाणा या ठिकाणी जे आहे ते तिथं राहू द्यावं आणि याहीवर जर शासनाची मोताळा तालुक्याविषयी काही सकारात्मक भूमिका असेल, मोताळ्याचा काही त्यांना विकास करायचा असेल, निर्णय गोष्टी जर त्यांना नवीन भविष्यामध्ये या ठिकाणी इम्प्लिमेंट करायच्या असतील तर आम्ही शासनाच्या या भूमिकेचे स्वागत करू। परंतु त्यासाठी एक मोताळेकर म्हणून माझी विनंती एक अशी राहील की बाबा ते एसडीओ कार्यालय आजच्या घडीला मलकापूरला आहे, आयदर ते मलकापूरला राहू द्यावं किंवा मोताळ्याला आणावं आणि धामणगाव बडेसारखा जो टोकाचा भाग आहे त्याला तालुका म्हणून मान्यता द्यावी, जेणेकरून धामणगाव बडे, मोताळा आणि मलकापूर यांचं दळणवळण हे मोताळ्याशी संलग्नित राहील व मोताळ्यातील या ठिकाणी जो जनरल सामान्य माणूस आहे, कास्तकार आहे, शेतकरी, मजूर वर्ग आहे, याला कुठेही बाहेर जायची गरज पडणार नाही। व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जर यांना खामगावला करायचंच असेल तर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची एक व्हिजिट आठवड्यातनं एक दिवस मोताळा उपविभागीय अधिकारी कार्यालय जर झालं तर त्या ठिकाणी ठेवावी व त्या ठिकाणीच ह्या जनतेला त्याचा जो लाभ आहे तो देण्यात यावा, जेणेकरून खामगावला जायचा हा जो मोठा कार्यक्रम आहे हा त्या ठिकाणी करावा लागणार नाही। आणि आजही आम्ही बघतोय की आमचा मोताळा तालुका हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला राहिलेला आहे। आजही मोताळा तालुक्यामध्ये धरणासारख्या मोठ्या गोष्टी असूनही याचा या आमच्यासारख्या जनतेला काही या ठिकाणी उपयोग होत नाही आहे। या ठिकाणी MIDC नाही आहे, त्याच्यामुळे भविष्यात जर उद्योगधंदे आणायचे असतील, मोताळ्याचा विकास करायचा असेल, धामणगावबडे तालुका करायचा असेल आणि मोताळ्याला उपविभागीय कार्यालय करून जर या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची आठवड्यातनं एक व्हिजिट जर या ठिकाणी देत असेल तर या भूमिकेचं आम्ही स्वागत करू। अन्यथा जर सर्व गोष्टी त्याच ठिकाणी राहणार असेल तर याचा आम्ही निषेध करू। निश्चितच तर या ठिकाणी जे आहे आता वेगळी मागणी समोर येत आहे की मोताळा तालुक्यातच एसडीओ कार्यालय या ठिकाणी आलं पाहिजे, कारण इथून खामगाव पर्यंत जाण्यापेक्षा मोताळ्यात जर त्या सोयी उपलब्ध झाल्या तर सर्वसामान्य जे मोताळेकर आहेत त्यांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे। मला सांगाल की मोताळा खामगावला जोडला जाईल तर लोकसभा मतदारसंघ जर खामगाव झाला तर त्याचा काय परिणाम होईल? मोताळा जर का लोकसभा खामगाव मध्ये जोडल्या गेलं तर बघा, आता तसंही आम्ही आधीपासूनच विकास आमचा जो व्हायला पाहिजे होता तो विकास आमचा झालेला नाही। आणि राहिला विषय लोकसभेचा, लोकसभा आम्हाला बुलढाणा आता सध्या आहे, त्याचाही आम्हाला काही फायदा नाही। भविष्यात खामगावही झाला त्याचाही आम्हाला काही फायदा होणार नाहीये। पण मग आम्ही त्याच्यामध्ये जर आम्हाला खामगावला जोडतच आहे तुम्ही लोकसभेसाठी, तर मग आमचा बुलढाणा एक स्वतंत्र विधानसभा करा। कारण मोताळा शहर आणि मोताळा तालुक्याचा जर विचार केला भौगोलिक दृष्ट्या तर जवळपास 110-120 गावं असलेला हा मोताळा तालुका आहे। हा जेव्हापासून तालुक्याची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून इथं विकास खुंटलेला आहे। धरण आमच्याकडे मोठं धरण आहे, नळगंगा धरण, जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं, ना MIDC आहे ना काही
आणि दुसरा एक विषय महत्वाचा असा का आमचा मोताळा तालुका एवढा मोठा तालुका असूनही आमच्या तालुक्यामध्ये कोणतं नेतृत्व आतापर्यंत उदयास कधी आलंच नाही, कारण आम्हाला कधी चान्स भेटलाच नाही. राजकीय पक्ष जे आहेत, मोठे मोठे राजकीय पक्ष जे निवडणुकी लढतात ते पैसे घेऊन किंवा कोणत्याही अनुषंगाने जे तिकीट वाटप करतात ते पूर्ण तिकीट घाटावरती देतात. आमच्या मोताळ्यात कधी कोणी नेता आतापर्यंत बरेच जणांनी तिकीट मागितले पण आतापर्यंत तिकीटही भेटलं नाही. मग आता जर खामगावला जोडत आहे तुम्ही लोकसभा, आमचा आक्षेप नाही, मग आमची विधानसभा वेगळी करा, ही आमची मागणी राहील. भविष्यात जर खामगाव लोकसभा मतदारसंघ जर झाला तर मोताळा तालुका जो आहे तो मोताळा विधानसभा मतदारसंघ हा वेगळा करण्यात यावा अशी मागणी देखील आता या ठिकाणी होऊ लागलेली आहे. या निमित्तानं मला सांगाल की आता जी मागणी या ठिकाणी होऊ लागलेली आहे की SDO कार्यालयच या ठिकाणी आलं पाहिजे किंवा हा मोताळा मतदारसंघ जो आहे हा वेगळा मतदारसंघच या ठिकाणी झाला पाहिजे. कसं बघता या सर्व एकंदरीत या निश्चितच मला असं वाटतं की उपविभाग जो आहे आमचा SDO कार्यालय जे आहे ते मोताळ्यामध्ये आलं पाहिजे अथवा बुलढाण्यामध्ये गेलं पाहिजे. आमचा जर मोताळ्याचा समावेश खामगावमध्ये करत असाल तर आमचं SDO कार्यालय मोताळा द्यावंच लागेल. आणि मतदारसंघाचा जर विचार केला तर आमचा मतदारसंघ कंपल्सरी हा बुलढाणाच केला पाहिजे, कारण विकास जर करायचा म्हटलं तर बुलढाणा मतदारसंघामध्ये आमचा मोताळा तालुका लागेल आणि निश्चितपणे बुलढाणामध्ये असतानाच आमच्या तालुक्याचा विकास होईल असं आम्हाला नक्की वाटतं. निश्चितच बुलढाणा मतदारसंघात मोताळा तालुका असला पाहिजे किंवा स्वतंत्रपणे मोताळा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी व्हायला हवा अशी मागणी जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे. काय सांगाल भाऊ, आता हा जो आहे जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे त्या ठिकाणी आपलं खामगावला, तर तिथं आता आपला मोताळा जोडला जाईल. कसं पाहता एकंदरीत आणि काय नेमका परिणाम होणार आहे आणि राजकीय दृष्ट्या काय त्याचा परिणाम होणार काय सांगा? खामगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती करून मोताळा तालुका हा खामगाव त्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडला गेला पाहिजे अशी जी शासनाची भूमिका आहे त्याच्यावर एक मोताळा तालुक्यातील एक नागरिक म्हणून आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना एक माझी प्रतिक्रिया या ठिकाणी देण्याचा जो विषय आहे की या जिल्ह्याची भौगोलिक जी परिस्थिती आहे, आज बुलढाणा आणि मोताळा यामधील अंतर फक्त 20 किलोमीटर आहे आणि खामगाव इथून 50-55 काही किलोमीटर आहे आणि आम्हाला एक नैतिकदृष्ट्या व्यावहारिकदृष्ट्या ते न परवडण्यासारखा विषय या ठिकाणी आहे. आज आपण पाहतो की तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, यांचे जे काम आहे हे जिल्ह्याच्या ठिकाणी जे असतात त्यांना बुलढाण्याला एक ते 1.5 तासामध्ये जाऊन येण्यासाठी सोयीस्कर 2 तासामध्ये काम करून माणूस या ठिकाणी परत येऊ शकतो. आज जर खामगावला आपण हा तालुका जर जोडला तर ते काही सोयीचं होणार नाही या ठिकाणी आणि म्हणून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये याविषयी आक्षेप आणि तक्रारी शासनाकडे आम्ही पाठवलेल्या आहे आणि या तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी सुद्धा त्या प्रमाणामध्ये ठराव घेतलेला आहे की अशा प्रकारे जर तुम्ही आमच्या सोयीचा किंवा या तालुक्यातील जनतेचा विचार न करता शासनाने ते खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जर आमचा तालुका जोडला तर या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलन उभं राहील अशी मी शासनाला सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण आम्हाला ते व्यावहारिकदृष्ट्या परवडणारच नाही. सर्व ऑफिसेस, कॉलेजेस असतील किंवा दवाखाने असतील आमच्यासाठी बुलढाणा हा सोयीस्कर आहे. म्हणून शासनाने तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचा विचार करावा आणि भौगोलिकदृष्ट्या जे आम्हाला परवडणार आहे तो मोताळा तालुका हा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाशीच जोडलेला ठेवावा ही शासनाला आम्ही या ठिकाणी विनंती करतो. निश्चितच तर बुलढाणा जे जिल्हाधिकारी कार्यालय त्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी आपला हा जो भाग आहे मोताळा जो आहे हा त्या ठिकाणीच जोडलेला असावा आणि त्यांच्या सोयीनुसार आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून देखील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सर्वाधिक रुग्णालय जे आहेत ते बुलढाण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये आहेत. कारण सर्वसामान्य जे शेतकरी आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना त्या रुग्णांना जी सोय होती ते बुलढाण्यासारख्या या ठिकाणी आहे. त्यामुळं ही मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे. मला सांगाल की शासनानं 23 जून पासून एक हे दिला होता, तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेळ दिला होता. ऑब्जेक्शन त्या ठिकाणी जवळपास फक्त 6 त्या ठिकाणी आलेले आहेत. असं असताना आपण त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायला हवं होतं, ते का घेतलं गेलं नाही काय? शासनाचा
हा एकतर्फी झालेला निर्णय आहे. सर्वप्रथम तर आम्हाला बुलढाणा जिल्ह्यातून वगळून खामगावमध्ये समाविष्ट करण्याबाबत हा शासनाचा जो एक कलमी कार्यक्रम राबवला जातोय याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला दळणवळणासाठी खामगाव हे कधीच कन्व्हिनियंट नाहीये. आम्हाला आज मोताळ्यातून खामगाव जायचं झालं तर सकाळी 8-8:30ची एक बस असते, त्याच्यानंतर तीच बस संध्याकाळच्या टाइमला परत येईल. जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या कामासाठी, प्रशासकीय कामासाठी खामगाव जायचे झाले तर त्याचा दिवसभराचा कालावधी हा त्याच्यामध्ये खर्ची लागणार आहे. आणि भविष्यात ह्या ज्या घडामोडी होत आहेत, कदाचित सरकारचं याच्यामध्ये काही राजकीय काही षडयंत्र तर नाही ना, याची आम्हाला थोडा गंध येतोय. कारण की बुलढाणा आणि खामगाव भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर आधीपासून घाटाखाली आणि घाटावरती असा भाग विभागलेला असल्यामुळे आम्हाला कन्व्हिनियंट हे कधीच होणार नाही. 70 किलोमीटर वरती आम्ही का जायचं? आम्ही 18 ते 20 किलोमीटर सोडून का जायचं? एखादा सामान्य नागरिक आज घरून निघतो तर तो फक्त एखाद्या प्रशासकीय कामासाठी जात नाही. त्याला एखाद्याला शुगर वाढलेली असते, कोणाचं तरी चेकअप असतं, रेग्युलर चेकअपच्या हिशोबाने तो डॉक्टरचा चेकअप केल्यानंतर, डॉक्टर सोबत बोलल्यानंतर एखादा प्रशासकीय काम करून तो घरी परतू शकतो. खामगावला गेल्यानंतर खामगावमध्ये कोणत्याच गोष्टीची आम्हाला दखल घेतली जाणार नाही. आम्हाला तिथं व्यावहारिक दृष्ट्या ते परवडणार नाहीये. आणि मोताळा तालुक्यातून जे ऑब्जेक्शन म्हणताय आपण, तर नागरिकांना ऑब्जेक्शन घेण्यासाठी जे वेळ त्यांनी दिलेला आहे, कालावधी दिलेला आहे, तर याच्यामध्ये 2 भाग विभागलेले आहे. एक राजकीय थोडीशी जर पार्श्वभूमी आपण तालुक्याची आमच्या बघितली तर आमच्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत घाटाखालून कोणी एखादा उमेदवार सक्षमरित्या कोणत्याही पक्षाचा आजपर्यंत तरी गेल्या 25 वर्षामध्ये मला दिसला नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या बाबतीत मागासलेलो आहे. जर भविष्यात खामगाव हे आमचं जिल्हाधिकारी कार्यालय होणार असेल तर आमचं धामणगाव-बड हे तालुका करावं आणि धामणगाव-बड प्लस मोताळा हे 2 मिळून एक जर मतदारसंघ तयार होत असेल, आम्हाला जर भविष्यामध्ये एक काहीतरी वेगळं ऑप्शन निर्माण होत असेल, एखादं प्रशासकीय मोठं कार्यालय आम्हाला इथं एसडीओच्या स्वरूपात मिळणार असेल तर आम्ही नेमकं याचाही विचार करायला हरकत नाही. पण जर सध्या जर गणित काढलंय तर सरकारच्या या निर्णयाचा निषेध करायची खरंच वेळ आलेली आहे असं मला वाटतं. निश्चितच तर खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी मोताळा तालुका जर जोडला गेला तर इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे. आणि या ठिकाणाहून धामणगाव बडे आणि मोताळा तालुका जर एकत्र करून एक मतदारसंघ जर केला तर ते देखील या ठिकाणी सोयीचं होऊ शकते, अशी मागणी देखील आता या ठिकाणाहून समोर येत आहे. आणि भविष्यात नेमकं आता प्रशासकीय कामकाजानंतरच आता हे कळणार आहे की खरंच हा मोताळा तालुका हा खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडला जाईल का. कारण विरोध जो आहे तो तीव्र स्वरूपात या ठिकाणी समोर होत आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.